भगवान शिवाचे अनेक अवतार झाले आणि त्या अवतारांपैकी आम्हाला काल भैरव ह्या अवताराचं प्राकट्य ऐकायची इच्छा झालेली आहे. त्यावेळेस सुत भगवंताने 2 मिनिटं डोळे मिटले आणि माझ्या भगवान शिवांची उपासना केली. पंचाक्षरी मंत्राचा जाप केला आणि त्या पंचाक्षरी मंत्राच्या जापाने अंतःकरण पवित्र होऊन सूतजींनी दुसऱ्या मिनिटाला डोळे उघडून त्या सर्व ऋषींकडे वरदहस्त वर करून बघितलं आणि सांगितलं, ऋषीवर्य काय गोड प्रश्न विचारला तुम्ही मला. आम्ही काल भैरवनाथ दर्शन करतो. कोण आहे काल भैरवनाथ? कोण आहे? काल भैरवनाथांचा अधिकार हा अलौकिक आहे, अगाध आहे. आणि त्याच काल भैरवनाथाची कथा माझे भगवान असून त्या 60,000 ऋषीवर्यांसह शौनिक ऋषींना त्या नैमिषारण्यामध्ये सांगत आहे. ऐका श्रोतेगण हो. काय झालं म्हणे, एक दिवस त्या ब्रह्मदेव आहे, हा ब्रह्मदेव त्या सुमेरू पर्वतावर फिरत असताना, सुमेरू पर्वतावर ब्रह्मदेव फिरत असताना त्या ठिकाणी अनेक ऋषीवर्य अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी बसलेले असताना त्या ऋषीवर्यांनी त्या ब्रह्मदेवास एक प्रश्न केला. काहू म्हणे ब्रह्माजी, आम्हाला एक सांगा, या विश्वामध्ये एक अलौकिक असं तेज आहे, निर्गुण निराकार एक तत्व आहे, जे सगुण तत्व, सगुण साकार सुद्धा भक्तांच्या कल्याणासाठी होत असतं. आणि ते सगुण साकार तत्व हे निर्गुण तत्वामध्ये, निर्गुण निराकार तत्वामध्ये जे आहे ते या विश्वात कोण आहे नेमकं, त्याचा आम्हाला तुम्ही स्वरूप प्रतिपादन करा, असा त्या ऋषीवर्यांनी त्या ब्रह्मदेवाला प्रश्न केला. आणि ब्रह्मदेव जो बसलेला होता तो सावरला. त्याने स्वतःला असं अटेन्शन मध्ये केलं, कपडे बिपडे व्यवस्थित केले आणि सरळ बसला एकदम आणि अहंकाराच्या भाषेत त्या ऋषीवर्यांना सांगू लागला, ऐका, तुम्ही ज्या सगुण साकार तत्वाचं स्वरूप विचारता, जो निर्गुण निराकार तत्वाचं स्वरूप विचारता, तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तो मी स्वतः आहे. तुम्हाला काल बोल त्या दिवशी आपलं, मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं. सृष्टीचं निर्माण करणारा ब्रह्मा, पालन पोषण करणारे भगवान विष्णू आणि संहार करणारे भगवान शिव, आणि भगवान रुद्र शिव स्वरूप तत्वाने भगवान विष्णूंना आशीर्वाद दिला आणि सांगितलं, विष्णू तू आणि मी एक आहे. मग हे ब्रह्मतत्व का बाहेर पडलं, या ब्रह्मदेवाला का वारीस टाकलं, त्याचं कारणच असे, हे वात्रटे हा अहंकारी आहे, राजस तत्व आहे ना याच्यामध्ये. राजस तत्व असल्यामुळं अहंकाराची जाण या ब्रह्मामध्ये जास्त आहे. त्या ऋषीवर्यांनी विचारल्यानंतर ब्रह्मदेव म्हणे, ते सगुण निराकार तत्व मीच आहे आणि सगुण साकार तत्व हे मीच आहे, माझ्या व्यतिरिक्त या विश्वात कोणीच नाही. आणि ही अशी चर्चा चालू असताना महाराज त्या ठिकाणी भगवान विष्णूंचंही आगमन झालं. आणि ही चर्चा चालू असताना त्या ऋषीवर्यांना काही हे मान्य होईना किंवा ते पटेना त्यांना. त्यांनी तोच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला. सांगितलं, काहू विष्णू भगवान, मग आम्हाला सांगा, या विश्वामध्ये असा कोण आहे जो सर्व स्थित आहे आणि निर्गुण निराकार असूनही भक्तांच्या कल्याणासाठी सगुण साकार होतो, ते तत्व कोणतं आहे? विष्णूने सांगितलं, ते दुसरं कोणीच नाही, ते मी स्वतः आहे. आता ब्रह्मदेव म्हणतो ते तत्व मी आहे आणि भगवान विष्णू म्हणतात ते तत्व मी आहे. दोघांमध्ये चुकली पुन्हा. भगवान शिव जिथं प्रगट झाले ते जसं तसंच हे पुन्हा चुकली त्यांची. ब्रह्मदेव म्हणे नाही मी ते तत्व आहे आणि भगवान विष्णू म्हणे नाही नाही ते तत्व मी आहे. त्यांनी 4 वेदांना बोलवलं, चार वेदांना बोलवलं. त्यांना विचारलं, बाबांनो हे दोघं जे म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतो मी ते तत्व, भगवान विष्णू म्हणतात मी ते तत्व, वेदांना विचारलं सांगा ते तत्व कोणतं आहे? वेदाने सांगितलं ना ब्रह्मच ते तत्व आहे,
ना विष्णू ते तत्व आहे. ते तत्व फक्त एकच आणि ते म्हणजे ज्यांनी यांना निर्माण केलेलं आहे. यांना ज्यांनी निर्माण केलं, यांना ज्यांनी काम दिलं, तुम्ही हे काम करा, तुम्ही हे काम करा, ते परम निर्गुण तत्व आहे. आणि ते म्हणजे माझे भगवान रुद्र भगवान. आणि ते रुद्र तत्व असल्यामुळे हे ते तत्व नाही, पण 4 वेदांचा तो जो झालेला संवाद आहे तो या दोघांनाही मान्य झाला. कोणाला? ब्रह्मदेवाला आणि विष्णूला. मग त्यांनी प्रणवाला बोलवलं, प्रणवाचाही सल्ला घेतला. प्रणवा सांग, या दोघांतून कोण श्रेष्ठ आहे किंवा हे दोघं तत्व आहेत का? प्रणवाने सांगितलं नाही. जे वेद सांगतात तेच खरं आहे. प्रणवाने त्या वेदांच्याच शब्दाला मान्यता दिली आणि महाराज या दोघांनी त्यांचंही ऐकलं नाही, त्या प्रणवाचंही. आणि त्या दोघांमध्ये झुंपली, अगदी धाराधारी झाली, एकमेकाची कॉलर धरली आणि एकमेकाला इकडे तिकडे ओढू लागली. सोड मला, मी श्रेष्ठ आहे. दोघांनी सोड मला, मी श्रेष्ठ आहे. भगवान विष्णूंनी त्या ब्रह्मदेवाची दाढी लुचायला चालू केली. दाढी धरली, केस धरले. ब्रह्मदेवाने त्या विष्णूंच्या मुकुटावर प्रहार करून हाताने तो मुकुट खाली पाडून टाकला. अंगावरचे वस्त्र छिन्न विच्छिन्न करायचे प्रयत्न केले. हे सगळं भांडण चालू असताना त्या नारद महर्षींनी भगवान शिवांना त्या ठिकाणी पाचारण होण्याचा आदेश दिला. प्रभू, अहो हे दोघं जण भांडताय, यांच्या भांडणाचं काहीतरी करा. आणि असं भांडण चालू असताना त्या दोघांच्या बरोबर मध्यभागी एक नील ज्योत तत्व निर्माण झालं. नील ज्योत निर्माण झाली, निळ्या कलरची ज्योत नील ज्योत निर्माण झाली. आणि त्या निळ्या ज्योतीने बघता 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 एका बालकाचं स्वरूप प्रदान केलं. आणि ते बालक अट्टहासाने रडू लागलं. ती नील ज्योत तयार होऊन त्याच्यातून बालक उत्पन्न झालं. ते बालक रडू लागलं. त्या ब्रह्मदेवाने त्या बालकाकडे बघितलं आणि त्या बालकाला सांगितलं, हे बालका, तू का रडतोस? अरे माझ्यातून तुझी उत्पत्ती झालेली आहे, मी तुझं उत्पन्न करता आहे. मग तू एक काम कर, मला शरण ये आणि मला वडील म्हणून तू स्वीकार. कारण ते जे बालक आहे ते ब्रह्मदेवाच्या मस्तकातून तयार झालेलं होतं बरं का. ब्रह्मदेवाच्या डोक्यातून ते बालक तयार झालेलं होतं. त्यावेळेस ते बालकाने ज्यावेळेस ब्रह्मदेवाची गर्वाची भाषा ऐकली आणि त्या बालकाचं रौद्र रूप झालं. बघता 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 रुद्र रूपामध्ये ते बालक परिवर्तित झालं. आणि या ब्रह्मदेवाच्या या अहंकाराच्या भाषेने त्या सुमेरू पर्वतावर एकच हुक्का, एकच घाव त्या बालकाने केला. असा जोरात हुक्का मारला. त्या मेरू पर्वताचे 2 तुकडे केले एका क्षणात. इतकं ते बलवान बालक. आणि ते बालक ज्या वेळेस त्याने रुद्र अवतार धरला, त्या बालकाने सांगितलं, ब्रह्मा आणि विष्णू, तुम्हाला जो अहंकार झालेला आहे, या अहंकाराचं निरसन करण्यासाठी माझी या ठिकाणी उत्पत्ती झालेली आहे. आणि रुद्र भगवंताने त्या बालकाचं नाव भैरव असं ठेवलं. ते बाल भैरव या नावाने प्रसिद्ध होण्यासाठी त्या ठिकाणी उत्पन्न झाले. भगवान रुद्राने, भगवान शिवाने त्या भैरवाला आज्ञा केली की अरे हा ब्रह्मदेव अतिशय मातलाय, हा अहंकाराच्या गोष्टी करतोय, जा म्हणे याचं 5 मिनिट उडव. भगवंताच्या त्या आज्ञेने, भगवान रुद्रांच्या आज्ञेने त्या भैरवाने कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता आपल्या तीक्ष्ण हत्याराने म्हणजे आपल्या नखाने त्या ब्रह्मदेवाचं 5वं मुंडकं असं डायरेक्ट तोडून घेतलं. आपण झेंडूचं फूल कसं तोडतो तसं ते मुंडकं 5वं मुंडकं डायरेक्ट भैरवाने तोडून घेतलं. आणि भगवान रुद्र हे अतिशय संतापले. त्यांचा राग काही त्याला शांत होईना. त्रिखंडामध्ये अगदी भयान असे आवाज येऊ लागले. आणि त्या ब्रह्मदेवाच्या त्या अहंकाराच्या भाषेने रुद्र क्रोधित झाले आणि प्रकारच्या शक्त्या बाहेर पडू लागल्या. शेवटी नारदांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली, प्रभू हे शिवतत्व तुम्ही सांभाळा, यांना शांत करा.
आणि त्यावेळेस त्या भगवान विष्णूंनी भगवान शिवांची शतरुद्र ह्या स्तोत्राने प्रार्थना केली आणि त्या शतरुद्र या स्तोत्राने प्रार्थना केल्यावर भगवान शिव थोडे शांत झाले आणि भगवान शिवाने त्या भैरवाकडे पाहिलं आणि त्या का भैरवाला सांगितलं, भैरवा तुझ्या हातून आता एक ब्रह्महत्या घडलेली आहे, पण तू माझ्या आज्ञेचं पालन केलेलं आहेस म्हणून तुला या जगामध्ये भैरव तर म्हणतीलच, पण तू काळासारखा दिसतोस ना, काळासारखा, म्हणून तुला कालराज असंही म्हणते. भैरवाचं एक नाव कालराज आहे. त्याचप्रमाणे तुझे रूप भीषण आहे म्हणून तुला भैरव असंही लोक संबोधतील. त्याचप्रमाणे तू अभक्त आणि दुष्टांचा संहार करशील म्हणून तुला आमदर्क अशा पण नावाने लोक तुला संबोधतील. आमदर्क म्हटले जाईल. तू आपल्या भाविकांचा शरण येणाऱ्यांना भक्तांना पाप भक्षण करशील म्हणून तुला पाप भक्षक असंही यापुढे तुला लोक संबोधतील. म्हणून काल भैरवांना भैरवनाथांना आमदर्क भैरव कालराज अमरनाथ असे पापभक्षक असे नाव भगवान शिवांनी दिले आणि भगवान शिवांनी त्यांना आज्ञा दिली की भैरवा तू आता एक काम कर, हे जे तुझ्या हातून जे ब्रह्महत्या घडलेली आहे बाळा, ही ब्रह्महत्या चांगल्याची पाठ सोडत नाही. तू आता एक काम कर, ब्रह्मदेवाचं तुटलेलं जे मस्तक आहे ते तुझ्या हातात घे आणि तू हे काशी क्षेत्राला जा आणि काशी क्षेत्राला गेल्यानंतर हे तुझं ब्रह्महत्याचं पातक नाहीच होईल. पण त्या काल भैरवांनी त्यावेळेस जे मस्तक होतं ते मस्तक हाताला चिटकलं, त्यांच्या धरणे बरं का, ते ब्रह्महत्याचं पातक त्यांच्या मस्तकी बसलं, त्यांनी ते मस्तक हातात नाही धरलं, ते त्यांच्या हाताला चिटकलं आणि ज्या ठिकाणी काल भैरव हे आपली स्वतःची सवारी न्यायचे त्या ठिकाणी ते मस्तक त्यांच्या हाताला चिटकलेलं आणि त्यांच्या पाठीमागं एक स्त्री, कालकुट्ट स्त्री, काळ्या कलरची स्त्री, दात बाहेर आलेले, केस निस्पारलेले, लाल डोळे असलेले, पोट बाहेर आलेलं, विद्रूप स्वरूपाची स्त्री, ती ब्रह्महत्या, ती त्या काल भैरवांच्या पाठीमागं सतत प्रवास करायची आणि या खंडामध्ये प्रवास करता माझे काल भैरव भगवान त्या वैकुंठामध्ये त्यांचं आगमन झालं आणि शेषशाही शेष पलंगावर पडलेले असताना माझे भगवंत लक्ष्मी माता भगवंताचे पाय दाबत असताना काल भैरवांचा त्या ठिकाणी आगमन झालं आणि भगवान उठून उभे राहिले, त्यांना हात जोडला आणि त्यांना नमस्कार केला आणि आपल्या पत्नीला सांगितलं, अगं ऐकलंस ना, हे प्रतिशिव म्हणजे भगवान शिवच, जे भगवान शिव तेच काल भैरव भगवान शिव आणि भगवान शिव आणि काल भैरव हे वेगळे नाहीतच. त्यानंतर त्या काल भैरवांची पाद्यपूजा केली. माता लक्ष्मीने त्यांना यथोचित अशी पूजा करून त्यांना भिक्षाही वाटली आणि त्या ठिकाणी काल भैरवांची आपल्या मंत्रपुष्पाने त्यांची सुंदर अशी स्तुती केली भगवान विष्णूंनी आणि त्या स्तुतीने काल भैरव प्रसन्न होऊन त्या ठिकाणावरून माता लक्ष्मीतून भिक्षा घेऊन ते आपल्या पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. बघता 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 त्या ज्या ठिकाणी काशी क्षेत्र होतं त्या काशी क्षेत्रामध्ये काल भैरवनाथ आले आणि काल भैरवनाथ त्या काशी क्षेत्रामध्ये आल्यानंतर ते काशी क्षेत्र या भूमीवरचं म्हणजे पृथ्वीवरचं प्रतिकैलास, जे महत्व कैलास पर्वताला आहे तेच महत्व काशी क्षेत्राला आहे आणि अशा पुण्य पावन त्या काशी क्षेत्रामध्ये सतत संत महात्म्यांचा वास, माझ्या भगवान शिवाचं वास्तव्य आणि गंगा मैयेचं पवित्र खलखल वाहणार नीर म्हणजे जल त्या काशी क्षेत्राला पुण्य पावन करणार असं आणि त्या काशी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस या भैरवनाथांचं आगमन झालं त्यावेळेस त्या काल भैरवांच्या हाताला लागलेलं जे मुंडक आहे
ते मुंडक एका ठिकाणी पडलं आणि ती ब्रह्महत्या संपूर्ण त्रैलोक्यामध्ये त्या भगवान भैरवनाथांच्या पाठीमागे हिंडत असताना त्या काशी क्षेत्रामध्ये आल्या आल्या ते मुंडक एका ठिकाणी पडलं. म्हणजे ते ब्रह्मदेवाचं जे कपाळ आहे ते एक ठिकाणी पडलं आणि ते ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणाला कापालिक व्रत करून जे लोक भगवान शिवाची आराधना करतात त्यांच्या हातून घडलेलं ब्रह्महत्येचं पातक सुद्धा नाहीस होतं आणि त्या ठिकाणाला कपालमोचन असं नाव पडलं. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं कपाळ पडलं त्या काशीमध्ये त्या ठिकाणी त्याला कपालमोचन तीर्थ असं नाव पडलं आणि तिथं कापालिक हे व्रताने जर एखादा व्यक्ती ब्रह्महत्यारी असेल तर त्याने त्या कपालमोचन तीर्थावर जाऊन कापालिक व्रत करावं. त्याच्यातून अन्यथा हे ब्रह्महत्येचं पातक कोणाचाही इच्छा सोडित नाही. त्यानंतर त्या नंदिकेश्वराने सनत कुमारांना असं सांगितलं की प्रभू काल भैरवनाथांनी गंगामाईची पवित्र अंघोळ केली. मागे वळून पाहिलं ती ब्रह्महत्या स्त्री निघून गेली होती. हाताला चिटकलेलं जे ब्रह्मदेवाचं कपाल होतं तेही त्या ठिकाणी गळून पडलं. त्या ठिकाणी त्या कपालमोचन तीर्थाचा शुभारंभ झाला आणि त्यानंतर भैरवनाथांनी पवित्र गंगेचं स्नान करून भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवाची आराधना केली आणि भगवान शिवांच्या मोठ्या अंतकरणाचा त्यांनी गुणगौरव केला. आणि असे असणारे ते भगवान कालभैरव हा अवतार मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य अष्टमीला झाला. कालभैरव हा अवतार मार्गशीर्षाच्या वद्य अष्टमीला झाला. त्यामुळे या तिथीला जे भाविक भक्त कालभैरवांची पूजा करतात, जे कालभैरवाचं ध्यान करतात, चिंतन मनन करतात, त्यांच्या आयुष्यात सर्वच्या सर्व पातक निघून जातं. आणि कालभैरवाने तिथं भगवान शिवाची आराधना केली आणि भगवान शिव शंभो काशी विश्वेश्वर भगवान त्यांना त्यांच्या पुढे प्रगट झाले आणि सांगितलं भैरवा आता एक काम कर, तू आलेला आहेस, तुझी ब्रह्महत्या या पातकातून मुक्तता झालेली आहे. आता एक काम कर, माझी तुला आज्ञा आहे, तू आजपासून या काशी क्षेत्राचा रक्षक म्हणून रक्षपाळ म्हणून मी तुझी या ठिकाणी नियुक्ती करतो. आणि जे भक्त माझ्या दर्शनाला येतील माझं दर्शन घेतील, पण माझ्या दर्शनाच्या अगोदर त्यांनी तुझं दर्शन घ्यावं. आणि एखाद्या भक्ताला माहित नसेल काशी विश्वेश्वराच्या अगोदर त्या कालभैरवाचं दर्शन घ्यावं. आपण गेलतो ना मावशी, जे जे काशी विश्वेश्वराला गेलेले आहेत त्यांना माहिती कालभैरवाचं दर्शन हे भगवान शिवाच्या अगोदर घ्यावं. ज्यांना माहिती नाही त्यांनी अगोदर दर्शन भगवान शिवाचं घेतलं. भगवान शिवाच्या दर्शनानंतर तरी कालभैरवाचं दर्शन घ्यावं. आणि जर कालभैरवाचं दर्शन घेतलं नाही, भगवान शिवाचं दर्शन घेतलं, त्याचा काहीच फायदा होत नाही. हा आशीर्वाद भगवान शिवाने त्या कालभैरवांना दिला. आणि त्यानंतर कालभैरव भगवान त्या ठिकाणी रक्षक म्हणून स्थित झाले.